तुम्ही बघू शकता की कंप्लीट हा डायनिंग एरिया आहे. कम्प्लिटली डायनिंग एरिया आहे हा. 9th 10th आणि 11th फ्लोअरला फक्त गेस्ट रूम्स आहेत. UG फ्लोअरला रिसेप्शन लॉबी आहे. हे बघा तुम्ही टी व्ही बघू शकता. मस्त आहे. रिसेप्शन एरिया वगैरे खूप मस्त आहे, भारी आहे. आणि समोर आहे ते वॉशरूम पण आहे. बफे काउंटर आहे फुल. कम्प्लिटली बफे काउंटर आहे आणि इथं भरपूर मेन्यूज मला दिसत आहेत, भरपूर कंप्लीट. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि टायटल आणि थंबनेलवरनं तुम्ही बघितलंच असेल की आज आम्ही निघालो आहे सांगलीला, जे की इफेटॉल बाय सयाजी हॉटेल आहे. सयाजीने नवीन ब्रांच ओपन केलेली आहे. इथं नवीन हॉटेल ओपन केलं आहे इफेटॉल हे त्यांचंच हॉटेल आहे, सयाजीवाल्यांचंच हॉटेल आहे. तर तिथं आम्ही आज निघालो आहे. होल फॅमिली, पूर्ण फॅमिली निघालो आहे, कारण माझ्या आईचा वाढदिवस आहे. त्यामुळं तिथं हॉटेलचं बुकिंग केलेलं आहे. आणि मी यूट्यूबवर भरपूर बघितलं की त्या हॉटेलबद्दल जरा माहिती घ्यायची वगैरे प्रयत्न केली यूट्यूबद्वारे. कुठे व्हिडिओ सापडतात का बघितलं मला, पण यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे कुणी अपलोड केलेले नाही. म्हणजे मला वाटलं की कुठला तरी एक व्लॉगर आला असेल, कुणी शूट केला असेल, व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं असेल की बाबा प्राईस काय आहे, तिथं स्टाफ कसा आहे, ॲम्बियन्स कसा आहे, फूड क्वालिटी कशी आहे, असे मी व्हिडिओज बघण्याचा प्रयत्न केला. पण व्हिडिओ मला कुठेही सापडलेले नाही आहेत तसे. त्यामुळं आपल्या या चॅनलवर पहिलाच व्हिडिओ असेल सांगलीच्या हॉटेलचा, जे की इफेटॉल बाय सयाजी हॉटेल आहे. आणि ती एक 4 स्टार प्रॉपर्टी आहे. इफेटॉल बाय सयाजी जे हॉटेल आहे ते एक 4 स्टार लक्झरी प्रॉपर्टी आहे. तर त्याचंच आपण आज रिव्ह्यू करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर प्राइसिंग वगैरे किती असणार आहे पर हेड. आता कोल्हापूरच्या सयाजीला मी भरपूरदा जाऊन आलो आहे, पुण्याच्याही सयाजीला जाऊन आलो आहे. आता इथं सांगलीच्या सयाजीला मी निघालो आहे. पण इथल्या सयाजीपेक्षा त्या 2 सयाजीचा फरक काय, पुणे आणि कोल्हापूरच्या, तिथं बार्बिक्यू नेशन आहे. मी इथं काल कॉल करून विचारले या हॉटेलमध्ये, तर इथं बार्बिक्यू नेशन वगैरे नाही आहे. इथं नॉर्मल रेस्टॉरंट आहे. तर तिथं पर हेड तुम्हाला खर्च किती आहे, पुन्हा रूम्सचे चार्जेस किती आहेत, रूमच्या कॅटेगरीनुसार ते सगळं तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. आणि मेन मुद्दा राहिला की हे हॉटेल नक्की कुठं आहे सांगलीमध्ये, लोकेशन काय आहे. तर हे हॉटेल आहे विश्रामबागमध्ये हे हॉटेल आहे, जे आपलं विलिंग्डन कॉलेज आहे सांगलीचं, त्याच्या करेक्ट अपोजिट आहे हे हॉटेल. तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून मी जे व्लॉग इथून पुढे टाकत जाईल ते तुमच्याकडून एकही मिस नाही होणार आहे. तर आज इथं आईचा वाढदिवस आहे आणि आता केक आहे. आता केक कापून आम्ही निघणारच आहे हॉटेलला. इकडे बघ की आई, हे बघा कशी दिसते तेवढं कमेंटमध्ये सांगा फक्त. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. इकडे बघ. तुम्हाला तर चला, आपली गाडी आहे मगाशीच धुवून आणलेली आहे. चला आपण आता निघूया, सगळेजण बाहेर आलेले आहेत. आपण आता प्रस्थान करूया. आणि मी पलूसमध्ये राहतो. पलूसपासून सांगलीचं अंतर आहे 40 किलोमीटर. तर आपल्याला कमीत कमी 1 तास लागेल जायला. हे तुम्ही बघू शकताय पलूसमधलं दोंडीराज महाराजांचं हे मंदिर आहे. आणि हा समोर जो तुम्ही बघताल तो चौक आहे समोरचा. आज थोडीशी गर्दी आहे. हा समोरचा चौक आहे, मेन चौक आहे, गुंडादाजी चौक आहे. ह्या चौकाचं नाव बघा, गुंडादाजी चौक आहे हा. तर आम्ही सांगलीत एंटर केलेली आहे आणि विश्रामबागला आम्ही निघालो आहे. ते हॉटेल आहे ते सांगली मिरज रोडवरच आहे. 12 seconds later. तुम्ही समोर बघू शकताय इफेटॉल बाय सयाजी हे आपलं हॉटेल आहे. आणि आपल्याला राईट घेऊन जायचं आहे इकडं आत. हे बघा, हे बघू शकताय तुम्ही. आणि मोठं हॉटेल आहे भरपूर, अंदाजे 9 ते 10 मजली आहे हे हॉटेल. खाली मॉल आहे, ट्रेंड्स मॉल वगैरे आहे. आणि त्याच्यावरती हे हॉटेल आहे इफेटॉल. हे बघा, हा ट्रेंड्स तुम्हाला मॉल दिसेल आणि त्याच्यावरती हे आहे ते हॉटेल आहे इफेटॉल. तर चला आपण जाऊया. हा एंट्रन्स आहे. आणि
इथून आत बहुतेक पार्किंग आहे. आम्ही पहिल्यांदाच येतो आहे या हॉटेलला आणि हे हॉटेल जास्त नाही 2 महिनेच करून झाले, आत्ता ओपनिंग झालेलं आहे. ही अशी एंट्रन्स आहे बघा या हॉटेलची. पार्किंग कुठे विचारतो हे बघा ही एंट्रन्स अशी आहे. पार्किंग या साईडला आहे, खालच्या साईडला पार्किंग आहे. इफ इट ऑल बाय सयाजी. हे बघा इथून खाली पार्किंग आहे असे. पार्किंगमध्ये आमची गाडी पार्क झालेली आहे. हे तुम्ही बघू शकताय. पार्किंग हे खूप मोठं आहे. ह्याच्यावरती अजून एक फ्लोअर आहे पार्किंगचा. हे बघा इथून गाड्या येत आहेत. आमची गाडी इथं लागलेली आहे. चला आपण आता वरती जाऊ. चला पार्किंगमध्येच लिफ्टची सोय आहे, आपण लिफ्टनेच वरती जाऊया. कुठल्या जायचं आपल्याला? 12 नंबरला जायचं आहे बँकवेटला. बँकवेट तुम्ही बघू शकता हे हॉटेल 9-10 मजली नाही आहे तर कंप्लीट 13 मजली हॉटेल आहे. 13व्या मजल्यावर हे रेस्टॉरंट आहे आणि 9, 10, 11 तुम्ही बघू शकता इथं गेस्ट रूम्स आहेत. 7 नंबरला जिम आहे आणि हे खाली पार्किंग आहे. LG B2 हे पार्किंग आहे. तर आपण आलेलो आहे रेस्टॉरंटमध्ये. ही अशी तुम्ही एंट्रन्स बघू शकता रेस्टॉरंटची कंप्लीट. हे बघा कंप्लीट ही रेस्टॉरंटची एंट्रन्स अशी आहे. तुम्ही बघू शकता की कंप्लीट हा डायनिंग एरिया आहे. कम्प्लिटली डायनिंग एरिया आहे हा. बफे काउंटर आहे, फुल कम्प्लिटली बफे काउंटर आहे आणि इथं भरपूर मेन्यूज मला दिसत आहेत, भरपूर कंप्लीट. इथं बघू शकता तुम्ही सॅलड सेक्शन पण आहे इथं. हे बघा सॅलड सेक्शन आहे, सगळं कंप्लीट भरपूर मेन्यू आहे तिथं कम्प्लिटली. इथे तुम्ही बघू शकता की कंप्लीट 13व्या मजल्यावर हे हॉटेल आहे आणि फर्स्ट एक्सपिरियन्स तर 1 नंबर आहे, भारी आहे पहिला एक्सपिरियन्स या हॉटेलचा. इथे तुम्ही स्टार्टर हा बघू शकता. व्हेज क्रिस्पी आहे, पनीर आहे, सॅलेड आहे, कटलेट आहेत आणि भरपूर प्रकारचे सूप आहे. पुन्हा कुठला आहे सूप? लेमन कोरिएंडर हे सूप आहे. हे तुम्ही स्टार्टर हा बघू शकता असं. तर इथं आम्ही पहिलाच टेबल घेतलेला आहे आणि तुम्ही समोर बघू शकता की तो बुफे आहे, म्हणजे पटकन जाऊन खाणं घेता येईल असंच आम्ही टेबल धरलेला आहे हा पहिला. आणि इथून बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकताय, पण रिफ्लेक्शन पडतं आहे त्यामुळे तुम्हाला समजणार नाही आहे की कसं आहे ते. आतलं रिफ्लेक्शन काचेवर पडते हे सगळं. तर नजारा खूप म्हणजे भारी दिसते वरनं, 13व्या मजल्यावरनं. हे बघा असा काही समोर बुफे आहे आणि आमचं आत्ता जेवून झालेलं आहे सगळं. तर आम्ही आत्ता हे रेस्टॉरंटमधून बाहेर पडलेलो आहे आणि आता आम्ही वरती जातो. वरती स्विमिंग पूल वगैरे आहे, ते स्विमिंग पूल वगैरे तुम्हाला सगळा दाखवतो. आम्ही वरती तर आलेलो आहे, पण हा पूल एरिया कंप्लीट बंद केलेला आहे का माहीत नाही आहे मला. पण हे बघा कंप्लीट हा बंद केलेला आहे. इथं अंधार आहे सगळा. नाहीतर तो बघा तो जो दिसतोय तो पूल आहे समोर आणि तिथून तर आपल्याला अजून मस्त व्ह्यू दिसला असतं, पण अनफॉर्च्युनेटली तो आत्ता बंद आहे. आपण खाली जाऊ. आता खाली जाऊन दुसरं काय अजून दाखवण्यासारखं आहे का बघूया आपण. तसं भरपूर भरपूर आहे दाखवण्यासारखं, पण रूम्स वगैरे दाखवायचे म्हटलं तर ते आता पॅक आहेत कंप्लीट रूम, त्यामुळे ते दाखवू शकत नाही रूम्स वगैरे. तर आपण आत्ता जिम एरियामध्ये पण गेलेलो, पण जिम एरिया पण कम्प्लिटली बंद आहे. म्हणजे टी फ्लोअर बंद आहे, म्हणजे स्विमिंग पूल आहे आणि जिम पण बंद आहे. आता 9th, 10th आणि 11th फ्लोअरला फक्त गेस्ट रूम्स आहेत. UG फ्लोअरला रिसेप्शन लॉबी आहे, LGला पार्किंग आहे आणि B2ला पार्किंग आहे. या आहेत ते इथं रूम एरिया आहे. आम्ही आता रूम एरियाच्या फ्लोअरवर आलेलो आहे. हा एक कम्प्लिटली सगळा रूम एरिया आहे, तुम्ही बघू शकता इथं. तर आपण आत तर काय जाऊ शकत नाही, रूम तुम्हाला दाखवू शकत नाही कारण सगळ्या फुल आहेत रूम. तर असा काही एरिया आहे. आम्ही परत आता वरती जायला लागलो आहे. आम्हाला ॲक्च्युली जायचं होतं वरती डायनिंग एरियाला, चुकून आम्ही रूम एरियाच्या फ्लोअरला आलो, गेस्ट रूमच्या फ्लोअरला आलो. तर आता आपण वरती जाऊया डिरेक्ट. तर आम्ही आता परत डायनिंग एरियाला चाललेलो आहे. आई बाबा तिथं वरती आहेत आणि माझ्या डोक्यात तुम्हाला सगळं दाखवायचं, जिम आणि हे आपलं स्विमिंग टँक वगैरे सगळं दाखवायचं डोक्यात होतं, पण ते सगळं बंद आहे सध्या तरी आत्ता, त्यामुळे दाखवू शकत नाही. तर इथं तसं काही जास्त दाखवण्यासारखं नाही आहे. कोल्हापूरचे जे सयाजी आहे ते यापेक्षा खूप मोठं आहे.
कोल्हापूरचं सयाजी. तिथं भरपूर काय काय वेगवेगळे कॅफे आहेत आणि भरपूर काय काय आहे. तर तिथं दाखवण्यासारखं खूप काही आहे. त्या मनाने हे थोडंसं मला लहानच वाटलं. आणि स्टाफ वगैरे तुम्ही म्हणाल तर ह्यांचा खूप चांगला आहे, खूप पोलाईट आहे, स्टाफ फ्रेंडली आहे. आणि बाकी खाण्याचं म्हटलं तर फूड एक नंबर आहे. हा एंट्रन्स आहे कंप्लीट. हा तुम्ही बघू शकता कंप्लीट हा एंट्रन्स आहे. हां सिटिंग एरिया आहे, मस्त आहे एरिया बाय द वे. तर हा तुम्ही बघू शकताय की हा पूर्ण रिसेप्शन एरिया आहे. हे बघा सगळं तुम्ही कंप्लीट बघू शकताय. मागं माझ्या कंप्लीट हा रिसेप्शन एरिया आहे. तर मस्त आहे रिसेप्शन एरिया वगैरे मस्त आहे. इथं वेटिंगला वगैरे थांबू शकतो माणूस, मस्त आहे. आणि इथं समोर टी व्ही आहे. हे बघा तुम्ही टी व्ही बघू शकता, मस्त आहे. रिसेप्शन एरिया वगैरे खूप मस्त आहे, भारी आहे. आणि समोर आहे ते वॉशरूम पण आहे, मस्त आहे. ओव्हरऑल क्लिनलीनेस आणि स्टाफ वगैरे मस्त आहे, खूप चांगला आहे, बेस्ट. हा बघू शकता तो एंट्रन्स आहे करेक्ट ह्याच्यासमोर रिसेप्शन एरिया आहे. तिथून बाहेर आली की तुम्हाला हे दिसेल एंट्रन्स, म्हणजे जेणेकरून तिथून आपली आत गाडी येईल आणि समोरनं खाली पार्किंगला जाईल. तुम्ही इथं बघू शकता हे इफिटॉल बाय सयाजी हे असं नाव आहे. आणि त्यासमोरच करेक्ट रिसेप्शन एरिया आहे जिथून तुम्ही आत जाऊ शकता. हां तर आता मेन प्रश्न येतो की बिल किती झालेलं आहे. तर बिल प्रत्येकी 1000 रुपये आलेलं आहे. म्हणजे आम्ही 4 लोक होतो. 4 लोकांचे 4000 आलेले आहेत. 4032 रुपये बिल आलेलं आहे. आलेलो आहे रविवारी. तर रविवारचं आम्हाला म्हणजे बिल पडले, डिफॉल्ट बिल पडलेलं आहे आम्हाला 1000 रुपये. 1000 रुपये तुम्ही धरूनच चाला, पर हेड 1000 रुपये आहे. त्या हिशोबानं आम्हाला 4032 रुपये बिल आलेलं आहे. तर आम्ही आता इथून डिरेक्ट घरी जाणार आहे. मी कम्प्लिटली सगळं शूट केलेलं आहे कोल्हापूरच्या सयाजीचा. आणि तो सगळ्यात पहिला व्लॉग आहे आणि तो चांगला अजूनही व्हायरल आहे. तो म्हणजे व्ह्यूज वगैरे कंटिन्युअसली जात आहेत त्याला. आत्ता काय तर 1400 काहीतरी व्ह्यूज गेलेत कंटिन्युअसली, त्याला व्ह्यूज जात आहेत. तर तो तुम्ही नक्की चेकआउट करा त्या सयाजीचा व्लॉग कोल्हापूरच्या. तर ठीक आहे. तर हा सगळा माझा एक्सपिरियन्स होता. ओव्हरऑल द एक्सपिरियन्स इज गुड, चांगला होता एक्सपिरियन्स. तर अजून काय तुमचे प्रश्न असतील तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि बाकी हा मी व्लॉग इथंच संपवायचं म्हणतो आहे, कारण जास्त काय नाहीचं दाखवायला. जे रूम्स आहेत ते तर तुम्हाला काय दाखवू शकत नाही आत्ता सगळ्या फुल असल्यामुळं. आणि तुम्हाला रेस्टॉरंट दाखवलं आणि पुन्हा पूल एरिया तुम्हाला दाखवायचा तर तो पण बंद आहे. पूल एरिया जिमला गेलो, जिम पण बंद आहे. तर दाखवण्यासारखं मेन होतं म्हणजे 2 गोष्टी होत्या, एक तर रेस्टॉरंट एरिया आणि एक तर रिसेप्शन एरिया खालचा एंट्रन्स एरिया. तर ते तुम्हाला 2 मी आत्ता सध्या तरी दाखवू शकलो आहे. आपण नेक्स्ट टाईम कधी आलो आणि ते सुरू असेल तर आपण तुम्हाला नक्कीच दाखवूया. तर माझ्याकडून जे दाखवणं होते ते मी ह्या व्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि बाय द वे हा मी माईक घेतलेला आहे माय व्लॉगिंगसाठी. तर पूर्वीचे तुम्ही व्लॉग बघा आणि हा आजचा व्लॉग बघा, तर त्यात तुम्हाला कम्प्लिटली फरक जाणवेल ऑडिओ क्वालिटीमध्ये. आणि ऑडिओ कसा आहे या माईक थ्रू तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा. बाकी आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि हा इथं काय इथं क्युबा, हां द क्यूब रेस्टॉरंट आहे. हे तुम्ही आत बघू शकताय. मागाशी तुम्हाला जे दाखवलं आम्ही जे जेवलो ते क्यूब रेस्टॉरंट आहे. आणि असेच मी नवीन तुमच्यासाठी व्लॉग घेऊन येत राहणार आहे. तर ठीक आहे. तर हा सगळा माझा एक्सपिरियन्स होता. ओव्हरऑल द एक्सपिरियन्स इज गुड, चांगला होता एक्सपिरियन्स. तर अजून काय तुमचे प्रश्न असतील तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तर तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर तोपर्यंत बाय. आता हा व्लॉग मी संपवतो आणि घरी जातो. बाय.